Now the next topic is the nucleophilic substitution reaction. Here nucleophilic, we see in the different types of nucleophilic reaction, but basic reactions are the SN1 reaction and the SN2 reaction. Now what is the SN1 and SN2 exactly? See here, in SN1 and in SN2, S stand for substitution, here also substitution, N stand for nucleophilic, here also nucleophilic, but in SN1, 1 stand for unimolecular, and for in SN2, 2 stand for bimolecular. Now what is the unimolecular reaction? What is bimolecular reaction? See, rate of reaction is depend on the concentration of the reactants. So here suppose we consider the reaction A plus B gives C plus D. मी आता SN1 आणि SN2 reaction इथे लिहिली ना, मी जनरल लिहिते आहे. A plus B gives C plus D. So when the rate is directly proportional to only one of the concentration of reactant, it is called as the unimolecular. It is called as unimolecular. Okay. Suppose rate is directly proportional to the concentration of both the reactant, then it is called as the bimolecular. So in SN2 reaction, the rate of reaction depend on both of the concentration of the reactant, so it is bimolecular, and here it is depends on only one concentration of reactant, so it is the SN1 reaction. Okay, before starting the mechanism, काही टर्म तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. सी जेव्हा कुठली रिॲक्शन होते, आपण एक सिंपल ॲसिड बेसची रिॲक्शन बघूया. HCl प्लस NaOH बेसिक रिॲक्शन आहे. काय फॉर्म होणार आहे? NaCl सॉल्ट प्लस वॉटर, राईट. आता इथे काय झालं सांगा मला? हायड्रोजन आणि क्लोरीनमधला बॉन्ड ब्रेक झाला, इथे पण Na आणि OH मधला बॉन्ड ब्रेक झाला, आणि इकडे काय झालं? Na आणि Cl मध्ये बॉन्ड फॉर्म झाला, आणि OH आणि हायड्रोजनमध्ये पण बॉन्ड फॉर्म झाला. तर जेव्हा बॉन्ड ब्रेकिंग होतं ना, बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग काहीतरी टर्म्स आहेत या, म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी एनर्जी रिक्वायर्ड असते, त्याच्यासाठी काहीतरी टाईम पिरियड आपल्याला लागत असतो. सो बॉन्ड फॉर्मेशन जी स्टेप असते ना, ती फास्ट स्टेप असते, आणि बॉन्ड ब्रेकिंग जी असते ना, ती स्लो स्टेप असते. मग मला सांगा, रेट डिटर्माइनिंग स्टेप कोणती असणार आहे? फास्ट असणार आहे की स्लो असणार आहे? ऑफकोर्स स्लो असणार आहे, राईट. सो बॉन्ड ब्रेकिंग जी आहे ना, ती स्लो स्टेप असते. सो ज्या रिॲक्शनमध्ये बॉन्ड ब्रेक होतोय ना, ती असणार आहे स्लो स्टेप. ती जी स्लो स्टेप आहे ना, ती काय करणार आहे? रेट डिटर्माइन करणार आहे. तुम्ही म्हणाल मॅडम, रेट डिटर्माइन करायला स्लो स्टेपच आपण का कन्सिडर करतो, फास्ट स्टेप का नाही कन्सिडर करत? बघा, फास्ट रिॲक्शन म्हणजे काय? सपोज एखादी रिॲक्शन 2 मिनिट्समध्ये कंप्लीट होते, तर ती झाली फास्ट. पण त्याचसाठी म्हणजे कम्पेअर जर केलं आपण, तीच रिॲक्शन जर समजा आपण एखादी म्हणजे 2 रिॲक्शन बघतो, एक रिॲक्शन 2 मिनिट्समध्ये होते, एक रिॲक्शन 5 मिनिट्समध्ये होते, तर कोणती उशिरा होणार आहे रिॲक्शन, कोणती लेट कंप्लीट होणार आहे? ऑफकोर्स 5 मिनिट्समध्ये जी होणार आहे ती. तसंच एखाद्या रिॲक्शनमध्ये जर 2 स्टेप असतील, पहिल्या स्टेपमध्ये 2 मिनिट लागत असेल, दुसऱ्या स्टेपमध्ये 5 मिनिट्स लागत असतील, तर कशामुळे एक्झॅक्टली रेट वाढणार आहे रिॲक्शनचा? ऑफकोर्स 5 मिनिट्समुळे. त्यामुळे जी रेट डिटर्माइनिंग स्टेप आहे ना, ती डिसाईड करते रिॲक्शनचा रेट काय असेल. ओके, सो या काही टर्म होत्या, बॉन्ड फॉर्मेशन, फास्ट स्टेप, बॉन्ड ब्रेकिंग, स्लो स्टेप. आता आपण स्टेप बाय स्टेप रिॲक्शन बघूयात. SN1 रिॲक्शन बघूयात आणि SN2 रिॲक्शन बघूयात. ठीक आहे, सो वी स्टार्ट विथ द SN2 रिॲक्शन. We start with the SN2 reaction. Okay, remember, S for substitution, N for nucleophilic, unimolecular, substitution, nucleophilic, bimolecular. आता SN2 बघूयात. Now the example for the SN2 reaction is the CH3Br. काय आहे हे? मिथाइल ब्रोमाइड रिॲक्ट विथ व्हॉट? NaOH, ॲक्वियस NaOH. बघाशीच आपण रिॲक्शन बघितली आहे ही. काय हे रिमूव्ह होणार आहे? NaBr, आणि इकडे काय फॉर्म होणार आहे? CH3OH. ओके, आता आपण याचं मेकॅनिझम बघूया. स्टिरिओ केमिस्ट्री पण बघायची आहे. सो स्टिरिओ केमिकल स्ट्रक्चर कसं असणार आहे? कार्बन आहे, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. दिस इज द कोणता फॉर्म्युला आहे? वेज फॉर्म्युला. ओके, आणि इथे ब्रोमीन. सो हिअर SN2 रिॲक्शन इज द, जरी बायमॉलिक्युलर असली तरी SN2 रिॲक्शन कशी असणार आहे? 1 स्टेप रिॲक्शन असणार आहे. सी, बिफोर स्टार्टिंग मेकॅनिझम, सी, SN2 रेट directly proportional concentration of CH3Br and NaOH. Okay, so rate is equal to what? K into CH3Br
प्लस NaOH. ओके, नाव मेकॅनिझम हे झालं स्ट्रक्चर CH3Br. SN2 रिॲक्शन इज द वन स्टेप रिॲक्शन. आता बघा, वन स्टेप रिॲक्शन असेल तर एका स्टेपमध्ये सगळं कंप्लीट होणार आहे. म्हणजेच कार्बन ब्रोमिन जो बॉन्ड आहे तो काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. ॲट द सेम टाइम नवीन बॉन्ड फॉर्म होतोय, CH3OH फॉर्म होतोय. सो बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड OH ऑल्सो फॉर्म. सो हिअर ॲट द सेम टाइम बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग इज फॉर्म. मी काय सांगितलं तुम्हाला, रेट डिटर्मायनिंग स्टेप खूप इम्पॉर्टंट असते. सो याच्यामध्ये पार्शियल बॉन्ड ब्रेक होणार आहे, पार्शियल बॉन्ड मेक होणार आहे. इथे जर कंप्लीट बॉन्ड ब्रेक झाला तर काय होणार आहे, बॉन्ड ब्रेक होतोय. ब्रेक झाल्यानंतर जो नवीन बॉन्ड फॉर्म होणार आहे तो फास्ट होणार आहे, त्यामुळे एक्झोथर्मिक रिॲक्शन होणार आहे. ओके, जर सपोज कम्प्लिटली इथे OH अटॅच झाला तर कार्बनची व्हॅलन्सी किती होणार आहे, इथला OHची 1 ओके 2 3 4 5 होणार आहे. सो अनस्टेबल होणार आहे. सो इथे काय होणार आहे, सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग होणार आहे. सो सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेक होणार आहे, सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्म होणार आहे. ओके, सो हिअर हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. ओके, सो हिअर दिस इज नथिंग बट द ट्रान्झिशन स्टेट, हायली अनस्टेबल, कारण कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, पार्शियली 5 आहे ना. ओके, आफ्टर दिस हा बॉन्ड कंप्लीट ब्रेक होणार आहे, हा बॉन्ड कंप्लीट फॉर्म होणार आहे. सो इथे काय फॉर्म होणार आहे, OH. इथे काय असणार आहे, H अँड H. ओके, आता हा जो आपण बॉन्ड फॉर्म केला, ॲक्च्युली दिस बॉन्ड फॉर्मेशन इज ऑफ 2 टाईप. म्हणजे OH जो कार्बनला अटॅच होणार आहे तो 2 साईडनी होणार आहे. जरी हा मी इथे फायनल लिहिला असेल तरी पॉसिबल प्रॉडक्ट किती असणार आहे, 2 असणार आहेत. कोणते पॉसिबल प्रॉडक्ट असणार आहे बघूया. एक असणार आहे बॅक साईड अटॅक आणि एक असणार आहे फ्रंट साईड अटॅक. आता फ्रंट साईड अटॅक म्हणजे काय, तर ब्रोमिन ज्या साईडला आहे त्याच साईडला काय अटॅच होणार आहे, OH अटॅच होणार आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं असणार आहे, इथे Br होता, सो इथे OH अटॅच होणार आहे, बाकी स्ट्रक्चर ॲज इट इज. बघा, हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम. ओके, हा झाला फ्रंट साईड अटॅक. आता बॅक साईड अटॅक म्हणजे काय, ब्रोमिन जो आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडनी OH अटॅच होणार आहे. सो कार्बन हायड्रोजन, आता इथे OH अटॅच झाला, इथे OH जर अटॅच झाला तर याला जागा राहणार नाही, तर हा काय करणार आहे, इकडे येणार आहे आणि हा स्लाइड शिफ्ट होणार आहे. स्लाइटली शिफ्ट झाला आणि हा इथे आला. सो हायड्रोजन हायड्रोजन, बॅक साईड अटॅक फ्रंट साईड अटॅक. ओके, आता जेव्हा आपण स्टिरिओ केमिस्ट्री कन्सिडर करणार आहोत, स्टिरिओ केमिस्ट्री आपण जेव्हा कन्सिडर करणार आहोत, बघा इथे मी तुम्हाला स्टिरिओ केमिस्ट्री दाखवते. इथे सगळीकडे काय आहे, हायड्रोजन आहे, इथे पण हायड्रोजन आहे, इथे पण हायड्रोजन आहे. सो एक्झॅक्टली कुठला हायड्रोजन कुठे गेला, जेव्हा हा प्रॉडक्ट हा रिॲक्टंट जेव्हा प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होणार आहे, नक्की हा हायड्रोजन इकडे गेला आहे की हा हायड्रोजन इकडे गेला आहे, आपल्याला एक्झॅक्टली समजत नाही आहे की या हायड्रोजनची पोझिशन चेंज झाली, या हायड्रोजनची की या हायड्रोजनची, बिकॉज ऑल आर द हायड्रोजन. सो टू स्टडी द स्टिरिओ केमिस्ट्री वी कन्सिडर दिस रिॲक्शन. बघा, सेम रिॲक्शन आहे, हायड्रोजनच्या ऐवजी आपण इथे काय घेतलं, CH3 घेतला, इथे एक हायड्रोजन आहे आणि C2H5 इथाइल ग्रुप आहे. सो काय होणार आहे, पहिल्यांदा TS फॉर्म होणार आहे. इथे काय होणार आहे, हा जो मॉलिक्यूल आहे, हा रिमेनिंग हे सबस्टिट्यूएंट ॲज इट इज असणार आहेत, CH3 हायड्रोजन अँड C2H5. बट हिअर OH अँड Br सायमल्टेनियसली बॉन्ड मेकिंग अँड ब्रेकिंग करणार आहे. आता परत काय होणार आहे, फ्रंट साईड अटॅक आणि बॅक साईड अटॅक होणार आहे. सो फ्रंट साईड म्हणजे मी काय सांगितलं, ज्या साईडला ब्रोमिन आहे त्याच साईडला OH अटॅच होणार आहे, बाकी रिमेनिंग स्ट्रक्चर ॲज इट इज हायड्रोजन हायड्रोजन. ओके, नाव इन केस ऑफ not hydrogen, CH3 hydrogen and C2H5. Okay, and here back side attack. So from the opposite side to that of the bromine, OH get attached. So here hydrogen shifted over here and C2H5 slightly changes its position. C2H5 here CH3. Okay, so according to the kinetics study or theoretical study, in case of the SN2 reaction, backside attack is the favorable attack. So SN2 reaction मध्ये कुठला अटॅक होणार आहे, backside attack होणार आहे. So
इथे सुद्धा जरी आपण सिमिलर घेतलं असलं, हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह नाही आहे ना कार्बन ॲटम, कारण सेम हायड्रोजन अटॅच झाला. ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे काय, दी कार्बन ॲटम विच हॅव्हिंग द 4 डिफरंट ॲटम्स ऑर द ग्रुप ऑफ ॲटम्स. सो दिस इज द ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ओके, सो टू स्टडी द स्टेरियोकेमिस्ट्री वी यूज दिस कंपाउंड फॉर द SN2. बट ॲक्च्युली वेन द SN2 रिॲक्शन इज फॉर्म, सपोज मी हे स्ट्रक्चर काढते असं बघा, CH3 here Br plus OH minus gives structure like this, backside attack. त्यामुळे जे स्ट्रक्चर होतं अगोदरचं ते कसं झालं आहे, हे असं झालं आहे. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर बघा, या स्ट्रक्चरमध्ये खूप डिफरन्स आहे. दिस स्ट्रक्चर इज सिमिलर टू द अम्ब्रेला टर्निंग आउटसाइड इन द रेन. जी सरळ असते, उलटी छत्री होते ना पावसामध्ये, इट इज लाईक दिस. सो दिस found by the scientist Walden, and therefore this is called as the backside attack. This is called as the Walden inversion. So here the configuration, ह्याला आपण काय म्हणतो, configuration म्हणजे काय, the spatial arrangement of the molecule. So here the configuration of molecule remains same, and therefore this is called as the retention of configuration. And here configuration is inverted, so here it is called as the inversion of configuration. Okay, similarly here also, here the same structure, हे structure same आहे, so configuration same, so retention of configuration, and here it is the inversion of configuration. Okay, समजले तुम्हाला हे. आता नेक्स्ट पॉइंट आहे एनर्जी प्रोफाइल डायग्राम. सो नेक्स्ट पॉइंट आहे एनर्जी प्रोफाइल डायग्राम. सो बाय यूजिंग द एनर्जी प्रोफाइल डायग्राम वी will get the idea about the energy changes during the reaction. So initially, if suppose the reactant having this level of energy, so energy profile diagram, see this is the energy profile diagram. So energy profile diagram is nothing but the graph. It is the graph of reaction coordinate versus potential energy. Suppose the energy of reactant initially is at this place. So when the reaction start, the energy of the reaction get increased. When TS is formed, it having the highest energy. Then when product is formed, the energy falls to this level. See, the level of means the energy level of the reactant and energy level of product having the low energy level. See, now the difference between the energy of the reactant and that of the transition state, it is called as the energy of activation. It is called as the energy of activation. And energy difference between the reactant and product, it is called as the heat of reaction or enthalpy of reaction. So here it is reactant, here it is product, and this is the TS. म्हणजे हे काय असणार आहे, CH3Br plus NaOH. प्रोडक्ट काय असणार आहे, CH3OH plus NaBr. आणि ट्रान्झिशन स्टेट काय आहे, कार्बन, हायड्रोजन, simultaneous OH, simultaneous Br. This is the transition state. So this is the energy profile diagram. So this is all about the SN2 reaction. एकदा पटकन क्विकली परत एकदा सांगते. SN2 reaction एक्झाम्पल काय आहे, CH3Br plus NaOH gives CH3OH plus NaBr. Here rate is directly proportional to the concentration of both of the reactants. So it is the bimolecular. So SN2 is the one step reaction. Here simultaneously bond making and bond breaking is occur. So after this, when the product is formed, that product is formed by the two configuration, retention of configuration and inversion of configuration. Retention of configuration is by front side attack and inversion of configuration is by backside attack. But kinetic theory gives you the idea about the actual configuration. So SN2 mechanism shows the backside attack, that is the inversion of configuration. This found by the scientist Walden. So this type of inversion of configuration called as the Walden inversion. The energy change can be obtained by the energy profile diagram. Here
This is the energy profile diagram. Energy profile diagram is nothing but a graph of reaction coordinate versus potential energy. So this is all about the SN2 reaction.